बोलून सांगतो मी आता चांगला. काय म्हणते ते सकोबाईची भाजी होती. नाही सकोबाईची नाही का? काशी होय. आता कोण ऐकते आता जाऊ का सोडून मध्ये. आता हे पांडव प्रतापात लावले. आता पाण्याला लागले पांडव प्रताप एक अध्याय पांडवाचा. हे असं हा. ते काय म्हणते बाई म्हणते म्हणा ना. काय मना घरी बरोबर आता 4 जणांना काहीच कटून देऊ. मामी कथा चांगली. कोणी पिता ती खडा महाराज ही माग आज पुढे गेला का असंच असतं. आम्हाला माहितीये कारण ऐकणारे कसे असावा चातुर असो. आता तुम्ही चातुर असल्यामुळे आधी कथा दाब आणि तुम्ही माझा हे नको माझ्या होता तुमची म्हणा कथा चांगली. शांताबाईची आता वाढून द्या शांताबाई कधी दुबाई अण्णा काय चालू दे आपलं. काय कोणी काही म्हणतो म्हणा पण चांगलं म्हणा युट्यूबला टाकायला काय चांगलं बरोबर युट्यूबला. नाही भारी विषय. हा गाड्या हो पाठीमाग राज्य सांभाळा. काळजी करू का महाराज. 7 मिनिटाच्या कसं सांभाळलं पाहिजे. हातातला फोड काळजातला घड याप्रमाणे राज्य सांभाळ महाराज. पहाटच्या पाऱ्यामध्ये आया बायाने तुमच्या नावाची वही गायली पाहिजे. कशी हा असा राजा उठून गेला पाहिजे. का हरकत का नाही. तो काय बाबा राय मात्र माग कदुड शिकवतो मला घर मारते आता लोकांच्या भावा मग ते नको भाव. राजा द्वारे वकिला राजा वकिला कालेला बेदला रे राजा वकिला राजा वकिला कालेला बेदला रे वाट मारो कले लागे वाट मारे बेदला भक्ती राजा रमाड
भक्ती राजा कशी आपली नदी ही बघा डाया पायाचा देऊन भक्ती राजा भक्ती मांडली द्या राजारी हर 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 शंभो हाड हाड कुठे आलो का हाड हाड म्हणा. काय म्हणायचं हर हर शंभू तू म्हणतोय हड हड शंभो आता तो मानव राहिलो कोणाचं आहे ते आपलं ते हर हर शंभो अर्धी भाकर वरती लिंब अर्धी भाकर आणि लिंबू कसे करता रे दादा देवाची न्यारी करता त्याच्या भोक्याला काही त्याला भक्ता असावा लागतो निवड देणारा म्हणा यावं म्हणून भक्त कवाय खातो खरे पण निहून देणारा भक्त असावा लागतो बरोबर आहे. जय भैरव क्षेत्र पाळा मला वेग मला तुला वही कडू भोपाळा चांगला जमत नव्हता काय अरे काय देव भोक्याला तुला बघ तिला तुला मग तू येईल मला बरोबर आहे आणि देवाला देताना काय म्हणतो कडू भोपळा मी सुद्धा चांगला नाही करते. सगळं ऐकलं ते. आता सिलेंडर जालिंदर का दुसरं सांगा कामात सांगा. हळू सांगा हळू हळू ते अरे भोजू देवा भोजू टाकलं ना ते मग तेच का तेच मग सिलेंडर जालिंदर करा किती वर्ष भक्ती चालली रे बाबा 1000 वर्षे का 15ची गाढवा ते आपल्या द्वारानं कवर म्हणते माझ्याकडे आलो तर घेणे देण्याचं राजा भक्तीची लागली मला गोडी बरं म्हणून कायला सोड बरं बाबा असं केलंय का तुला काय मागायचं असेल ती मला आता काय डोंबलं हे मागाय मागून मला काय मागायला की राहिलेलं नाही आणि इतके दिवस पुढे बसले होते का तू चिरका पाठा मी बसलो मला वाटलं तू आता कंडक्ट भुज येईन माझ्या जेवण रागेटे आवलं मग आता जेव्हा आता बसले होते हा. खूप रागीट गेली जेवण रागेटले राग राग जाऊन बसला काय डोंगरावर. हा डोंगरांनी कशा मोटर
आता मी 12 वर्ष तपश्चर्या केली, पाकळ्याचा सुद्धा आवाज आला नाही. एका माणसासारखा आवाज येतोय. कोण टोकत आहे नाव गावाची आणखी दे भाऊ. महादेव म्हणतात मला. मागो हा कोण आहे महादेव? आपला महादेव सबसे बडा देव. हा मला काही धन लागत नाही, माहुरा लागत नाही, सोन्याच्या कामी लागत नाही किंवा पैसा लागत नाही. बर मी जी भक्ती मांडली, भक्तीच माझं वेगळं स्वरूप आहे. महाराज देवा, तुम्ही मला अगोदर वचन द्या आणि नंतर मी मागायला सुरुवात करतो. महादेवासारखा भळा देव नाही. महादेवानी वचन राजा दिले. राजा हे तुला वचन दिलं, माग तुला का मागायचं ती? देवा, मला पाहिजे 12 मावा. परत तुला 12 मावा घे. देवा, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ तिन्ही तळात माझा धाक असावा. बरं हे तिन्ही ताळाचं राज्य तुला दिलं. आणि तिसरी गोष्ट, मला मरण नकोय. आणि मरण म्हणजे सगळ्याला जास्त आहे. आम्हाला मारावं लागतं, कोणाला बी जन्म घ्यावाच लागत असतो. तू जर म्हणला मला मरण नको, तर कोणाच्या तसं काय तुला हाताने मरण मिळणार नाही शत्रूच्या हाताने. पण तुझ्यावाली पोटची कन्या होईल, बरं, तिच्या हातून तुला मरण. तिच्या हातून तुला मारायला राहील. मग काय हरकत नाही देवा. ये बर का बाबा आता. बरं, राजा मगरी गुण महारे राम वलिराजी रघुनाथ डगरे अरे झोपलेल्या आता जे काही पडले ते नाही काय ना 12,000 लोक जमले तर